सच आहे मित्रांनो, मी अर्चना अलबर्तप्पा. आज मला फिरायला पण जायचं होतं ना. अचानक मसनीवाला हरभरा करण्यासाठी येणार आहे. एक पोतं राहिलं होतं आपलं. पहिले आपले 5.5 पोते नाही 16 पोते आपले पहिले झालेले होते आणि नंतर हरभरा हिरवा राहिला होता ना, ते राहिलेले ते आता मी करायला एकटीच चालले. तर आज कोणीच जोडीदार नाही. आपण पाहू आता त्याला किती हरभरा होत आहे. तर आज मला फिरायला पण जायचंय. तिथून आल्या डोक्याला मेहंदी लावली. तिथून पुढे मला लग्नाला जायचंय. कुठं जायचंय मी लग्नाला गेलं तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवते. तर चला आता मी जाते शेतात, हरभरा करते. मुलं पण शाळेत गेल्यात आणि मुलांच्या शाळेला सुट्टेपर्यंत मी पोचले तर मुलांना मी शाळेतून तसंच घेणार आहे. त्यांचे घरून कपडे घेऊन जाणार आहे. तर आता म्हणलं हरभरा करून यावा. तर चलो हरभरा करायला. गोण्या घेते आता काय बादली घ्यायला काही जमणार नाही. एकटीच आहे करायला, त्यामुळं आता गोण्या जमणार आहे. बादली काही जमणार नाही. बादली नेता पण येणार नाही. तर चला आता मी घेते गोण्या आणि जाते शेतात. तर जाता जाता म्हणलं आपलं तळ्यावर जाऊन यावं, एक नजर टाकून यावा. तर मी तळ्यावर आल्याच्या नंतर मोटर आपलं सगळं उघडच पडलंय, पाण्यातच नाही आहे. तर आता म्हणलं ढकलून द्यावा त्याला पुढं. तर पाहते आता मी त्याला ढकलून देते पाण्यात. उघडच पडलंय सगळं. तर आता एकटीला ढकलावं लागेल पण का. तर पाहते ढकलं तर का नाही. तर सगळं पाण्याच्याच बाहेर आले. तर चलो. तर आता मोटर आतमध्ये ढकलले, पण मी इतकी जड होती ना आतमध्ये, पाण्यात काय जायनाच. खाली टायर बांधलेला आहे आपण मोटरला. तर तिथं पण काय झाले काय माहिती, म्हणजे अशी चिमटलाय पाईप. तर मग म्हणलं चिमटलाय म्हणले आपण चालू करून पाहायला पाहिजे. फौजी साहेब म्हणले चालू करून बघ मोटर. मग म्हणलं पाणी जातंय का नाही जातंय म्हणून पाहू, लिकेज झाले काय म्हणून मी मोटर चालू करून पाहिलं. तर मग मोटर नंतर चालू झालं. त्यानंतर मग मी लगेच बंद केलं आणि शेतात आणि गोणी आणले आणि शर्ट आणि हे आणलंय. म्हणलं आपल्या कॉकवर आता हरभरा करायचा आता लगेच. तर इथं काका आहे ते, त्यांच्या शेळ्या चालल्या चरतात इथं शेळ्या. आणि आता काय काल फौजी साहेब गेले तर सगळं मलाच पाहावं लागेल शेतातलं. तर फौजी साहेबांनी गोळा करायला लावल्यात. तर इथले तिथले दगड गोळा करायचे आपल्याला. आणि कॉकवर झाकण टाकण्यासाठी हे शर्ट आणला आणि एक माझा ड्रेस आहे, दोन्ही खराब आहे म्हणून आता म्हणजे आपण कॉकवर टाकून देऊया. तर पावा घेऊन आणि खराब होईन, आता भरपूर ऊन लागेल इथून पुढं. त्यामुळे मला आता कॉकवर टाकून द्यावा. सगळे कॉक झाकून ठेवा म्हणजे कसं उन्हाने खराब होत नाही काय नाही. तरी पण मागल्या वेळेस टाकले नाही असे खराब झालाय कॉक. त्याचा कलर उडाला आहे. लय ऊन लागतंय, शेळ्यांना सहन होतं का. हा तेवढं होते. सवय लागली त्यांना पाय मोकळं करायचं. तेच म्हणलं आता हे टाकलं ना टेन्शनच नाही राहायचं उन्हाळाभर. मग परत पावसाळा चालू आहे. हा उचलायचेत ना आता ते. आता ते नाही उचलायचं, पण बारकाली करावं म्हणलं गोळा आता नंतर उन्हाळ्यात. जाऊ द्या, ताली जवळच आहे, तालीतून वहीन वर टाकता येईल. हा तर बराच मोठा दगड आहे, म्हणजे असं 2-4 माणसाला पण उचलायचा नाही एवढा मोठा दगड आहे. तर आमचं बात चालली होती. तर आपला एवढा हरभरा करायचा राहिला होता, म्हणजे कसं झालं हिरवा राहिला होता ना म्हणून आपण त्याला लेट काढला. तर आपण आता तरी पण हिरवाच काढला. लय उशीर झाला आहे रानात. आपल्याला दगड गोळा करायचे होते, मग दगड गोळा केले. त्यानंतर इथं हरभरा काढला. तर आता असं गोळा करून ठेवला. आता मशीन येईन मग घेऊ आता करून. तर आता आपली मशीन आलेली आहे आणि त्या अगोदर मग म्हणलं आता कॉकवर झाकण पण ठेवलं. आणि आता तिकडून मशीन येत आहे. मशीन आल्याच्या नंतर लगेच आता करायला चालू करायचं आहे.
तर एकटीच आहे. अगोदर भीती पण वाटते, आता मला होईन का गोणी धरायची का टाकायचं का कसं काय. पण तिथं काका होते, मला वाटत नव्हतं की काका मदत करू लागते, पण काका मदत करू लागले. त्यांच्या शेळ्या पण तिथं तालीला चरत होत्या. तर पहा, मला नंतर काका मदत करू लागले, पण मस्त वाटलं मला, म्हणजे टेन्शन आलं नाही काय नाही. पण घरून बादली पण आणलेली नव्हती. तर पहा, त्यानंतर गोण्याच लावल्या डायरेक्ट. काकांनी गोण्या धरू लागले. सगळा हरभरा मग मी नंतर टाकला. काका आले होते पाहायला की हरभरा म्हणजे हिला जमतो का नाही टाकायला, म्हणून काका थोडीशी मदत करू लागायला आले. पण तिकडं गोणी पडत होती राव. मग काकांना म्हणलं तुम्ही गोणीच धरा, एवढंच लई मोठं काम होईन. तर पहा, तिथं आले काका. म्हणजे आपल्याला म्हणजे पहिल्यापासून काय आपली लई ओळख नाही, पण आता 2 वर्ष झाले त्यांनी थोडी ओळख झालेली आहे, म्हणून मला मदत करू लागायला आले काका. ते काही बोलतात माझ्या संग. आपला स्वभाव चांगला असला ना तर आपल्याला सगळे म्हणजे सगळे माणसं आपल्याला जवळ करतात. तर पहा, मला काकांना वाटली जिले धावपळ चालली म्हणून काका पण थोडी दाखवायला मला मदत करत होते. तर पहा, त्यानंतर तिकडं गोणी पडली, मग काका तिकडेच गेले. मी सगळा हरभरा टाकला आणि ते ड्रायव्हर होते ना ते पण मला मदत करू लागले. ते पण हरभरा टाकू लागले. पण मग मी असं कोणाच्या भरवशावर राहिले नाही, म्हणून मी म्हणलं चला आपणच टाकून घेऊ सगळा. मग मी मोठा कवळे त्याच्यात टाकले. तर चला आता मी चालले घरी. तर पहा, आता घेतला हरभरा करून. मला वाटतं 6 पोतं झाला असेल. मशीन गेली. मला लई उशीर झाला आहे. भावाचा फोन आला आहे. आता इथून घरी जायचं, डोकं धुवायचं, आंघोळ करायची. मशीन चालली पुढं. दम लागलाय. तर पहा, आता सगळं पाहायचं म्हणल्यावर पळावंच लागत आहे. तर चला आता ते घरी. चला. तर पहा, आता आले मी घरी आणि आता चाले आंघोळ करते, फ्रेश होते. चलो. तर पहा, आता आली भावाची गाडी आणि घराला घेतले कुलप बिलूप लावून. आता चाललो आम्ही शिरूळला. आणि मुलीची पण फ्रॉक घेतली होती मुलांना पण. म्हणलं आता आपण मुलांच्या शाळेच्या सुटण्याच्या टायमापर्यंतच आपण चाललेलो आहे, म्हणून आम्ही चाललो आता शिरूळला. आणि तडोबाच्या वाडीला, म्हणजे शिरूळच्या तिथे एक तडोबाची वाडी आहे, तिथं मंगल कार्यालयामध्ये लग्न आहे माझ्या मावस भावाचं. तर आता आम्ही चाललो आहे तिकडं. म्हणलं आता मुलं पण आपण तिथूनच घेऊ, शाळेवरून शिरूळमधून मुलं घेऊ आणि मग मुलांना पण लग्नाला शिरूळला जायचं होतं. मग त्या अगोदर मला आपण एक मार्केटमध्ये जाऊन चक्कर मारून येऊ. आज होता शनिवार होता, लग्न पण होतं, म्हणजे शिरूळला जायचं होतं. म्हणलं चला मग जाऊ. मग तिथं गेल्याच्या नंतर आम्ही 5-6 किलो खरबूज घेऊन आलो. मग असं मुलांना घेतलं. मुलांनी पण गाडीतच कपडे चेंज केले आणि त्यानंतर आम्ही पोचलो लग्नाला. तर चला. तर गाडी लावली आता भावानी पार्किंगला. आणि भाऊ व माझी भाऊजई आणि मुलं त्यानंतर लग्नात गेलो. मावशी, मावस बहीण म्हणजे मावशीची मुलगी आई, माई मावस बहीण. मग आम्ही सगळे भेटलो. त्यानंतर मग लग्नाला तिथं जेवण बिवण केलं आणि मग बसलो लग्नाला. तर माझी मुलगी आहे इकून. तर मस्त म्हणलं थोडा व्हिडिओ घ्यावा. त्यानंतर आम्ही गेलो इथं गार्डनमध्ये. म्हणलं थोडे आपण फोटो व्हिडिओज घेऊ. तर त्यानंतर इथं आल्याच्या नंतर आम्ही फोटो व्हिडिओज घेतले. आणि माझ्या मावस बहिणीचा आणि माझ्या मुलीचा इतका मस्त फोटो आले, ते तुम्हाला मी नंतर दाखवेनच. तर चला आता नवरा नवरी मंडपात म्हणजे मंडपात यायला चालू झाले. तर मंडपाच्या दारात मस्त त्यांचं मंडपात म्हणजे आगमन झाले. आणि त्यानंतर माझा म्हणजे मावस भाऊ तो पण फौजमध्येच आहे, आताच भरती झालेला आहे. तर त्यानंतर ते स्टेजवर गेल्याच्यानंतर 2 मुलींनी इतका मस्त डान्स केला ना. तर तुम्हाला मी पुढं दाखवते. तर तुम्ही पहा किती मस्त डान्स केला दोघींना. लग्न झालं. त्यानंतर लग्न झाल्याच्या नंतर आम्ही चाललो घरी. आणि मावशीन ते तिकडून पारनेरवरून आले होते. मावशीच्या घरी गहू झालतं. मग ती मावशी मला एक म्हणजे 10 पाहिल्या तिला गहू आणायला सांगितलं. तर त्यांनी गहू आणलं. तर चला आम्ही चाललो घरी.
तर आम्ही आलो आता लग्नावरून, आणि लग्नावरून आल्याच्यानंतर पोशाख बदलला आणि कणसं आणले होते. म्हणजे सकाळी माझ्या मम्मीनं कणसं दिले होते तिकडून दुधासोबत. तर स्वीटकॉर्न मका आता खातोय. कुठं बाहेर गेलं ना जास्त अंग दुखतं आहे, आणि सकाळी हरभरा पण केला त्याच्यामुळे जास्तच अंग दुखतं आहे आता. तर चला आता इथंच व्हिडिओला बाय करते. तर चला असंच आहे, बाय बाय.